दिवस चौथा कुष्मांडा देवीचा. कुष्मांडा हे नाव 3 शब्दांनी बनलंय. कु म्हणजे थोडंसं, उष्म म्हणजे ऊर्जा किंवा उष्णता आणि अंड म्हणजे ब्रह्मांड. या नावाचा अर्थ असा की जिने थोड्याशा उष्णतेतून अंड म्हणजे ब्रह्मांड निर्माण केलं, ती कुष्मांडा देवी. पौराणिक कथेनुसार संपूर्ण सृष्टी अंधाराने वेढलेली असताना देवीने आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची निर्मिती केली. सूर्याच्या मध्यभागी वसणारी हीच एकमेव शक्ती आहे जी सूर्याच्या प्रखर तेजाला सहन करू शकते. त्यामुळे तिला सृष्टीची आद्य जननी किंवा आद्य माता असंही म्हटलं जातं. देवी कुष्मांडा म्हणजे सर्जनशीलतेची म्हणजेच नवनिर्मितीची मूळ शक्ती. सर्जनशीलता, ऊर्जा आणि जीवनाची सुरुवात ही कुष्मांडा देवीची ओळख आहे. म्हणजेच तुम्हाला समजलं असेल, आजचा चौथ्या दिवसाचा आपला संकल्प असणार आहे, आज मी माझ्या सर्जनशील ऊर्जेला जागा करणार आहे. आजचं ऊर्जा वाक्य आहे, मी सर्जनशील आहे, मी ऊर्जावान आहे, मी नवनिर्मितीचा साधक आहे. ही सर्जनशीलता फक्त कलात्मक गोष्टींसाठी उपयुक्त ठरते असं नसून चौकटीच्या बाहेरचा विचार करण्यासाठी, समस्येवर प्रभावी उत्तर शोधण्यासाठी सुद्धा आवश्यक ठरते. त्यामुळे आजची ऊर्जा कृती अशी: तुमच्या घरातली एखादी तुम्हाला न आवडणारी, ही वस्तू अडगळ आहे, मला नको आहे अशी वाटणारी एखादी वस्तू तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि त्या वस्तूला 2 ते 3 मिनिटं तुम्हाला निरखायचं आहे. निरखून झालं की या वस्तूला मी काही वेगळ्या पद्धतीने वापरू शकतो का? त्याची जागा, रंग, रूप यामध्ये काही बदल घडवू शकतो का? माझ्यातली सर्जनशीलता वापरून म्हणजेच क्रिएटिव्हिटी वापरून मला या वस्तूपासून काही वेगळं नवीन घडवणं शक्य आहे का? हे स्वतःला विचारायचंय. आणि शक्य झालंच तर तसा उपक्रम तुम्ही सवडीनुसार करू शकता. आणि हे अजिबातच शक्य नसेल तर आज कला, कार्यानुभव म्हणजे चित्र काढणं, रंगकाम, वस्तू बनवणं किंवा नवी पाककृती करणं यापैकी काहीही करू शकता. लक्षात घ्या, आपल्या सर्वांच्या आतमध्ये एक कलाकार दडलेला असतो. आज त्याला आपण जागा करायचंय. आणि त्याचसाठी आजचं अतिशय पॉवरफुल असं ऊर्जा ध्यान सर्जनशीलतेसाठी. त्यासाठी शांत स्वच्छ जागी बसायचंय. हात मांडीवर वरच्या दिशेने ठेवायचे. शरीर ताठ तरीही रिलॅक्स. आणि आता डोळे सावकाश बंद करायचे. एक खोल श्वास शरीराच्या आतमध्ये. संपूर्ण लक्ष श्वासाकडे. छातीपोटाची हालचाल जाणायची आहे आणि सावकाश हळूहळू श्वास सोडायचा आहे. शरीरातली पेशी या श्वासासोबत जागृत होत आहे. सर्व इंद्रिय, ज्ञानेंद्रिय सर्जनशीलतेच्या अनुभवासाठी पूर्णपणे तयार आहेत. श्वास सोडताना शरीर मनातला थकवा, कंटाळा, नकारात्मक विचार, आळस बाहेर पडत आहे. प्रत्येक श्वासागणिक शरीर कापसाप्रमाणे हलकं हलकं होत आहे. मन प्रसन्न, निर्मळ, नित्तळ होत आहे. शांत 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 होत आहे. तुम्ही जिथे बसलाय तिथे तुमच्या भोवती तुम्हाला आता एक हलकी, उबदार वाटावी अशी उष्णता जाणवू लागली आहे. तुमच्या भोवती एक तेजस्वी वलय निर्माण झालं आहे. त्या वलयाच्या अगदी मधोमध तुम्ही बसलेले स्वतःला पाहू शकताय. आणि त्या वलयाच्या प्रकाशातून प्रकट होत आहे तेजस्वी सूर्याच्या मध्यभागी विराजमान देवी कुष्मांडा. सिंहावर आरूढ, 8 हातात विविध शस्त्रे, कमंडलू आणि अमृत कलश आहेत. तिचं तेज बघून आपले डोळे सुद्धा दिपत आहेत. तिच्या तेजाने संपूर्ण विश्व उजळून निघतंय. तिच्या तेजाची प्रखर किरणं तुमच्या मनावर आणि शरीरावर पडतायत आणि तुम्हाला नवीन ऊर्जा देत आहेत. तो प्रकाश
परावर्तित होऊन आता तुमच्या हृदयातून प्रकाशाची, सर्जनशीलतेची किरणं बाहेर पडतायत. त्या प्रकाशात, त्या किरणांसोबत तुम्हाला तुमचं भविष्य दिसतंय. त्या किरणांनी तुमचे अडथळे, समस्या दूर होत आहेत. मनातल्या प्रश्नांवर तुम्हाला उत्तरं सापडलेली दिसतायत. तुमच्यात सर्जनशीलता, नवीन कल्पना आणि प्रेरणा वाहत आहेत. तुम्ही इतरांसाठी आता ऊर्जा स्थान आहात. तुम्ही ऊर्जेचं, आनंदाचं, प्रकाशाचं स्वरूप आहात. तुम्ही स्वतःला असं पाहू शकता आहात. लख्ख प्रकाशमान असं तुमचं तेजस्वी रूप, जणू काही देवी कुष्मांडा स्वतःच्या हाताने तुमची निर्मिती करत आहे, तुम्हाला घडवत आहे, तुमच्यातल्या सर्जनशील ऊर्जेला जाग करत आहे. ओम देवी कुष्मांडाय नमः. ही ऊर्जा मनात साठवताना देवीचे मनापासून आभार माना. नवनिर्मितीच्या ऊर्जेचे, शक्तीचे, स्वतःचे आभार माना. तुमच्या भोवती निर्माण झालेलं वलय आता तुमचं आहे. ते तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये कायमस्वरूपी राहणार आहे. त्याचे आभार माना. त्याचं स्मित हास्याने स्वागत करा. आता सावकाश दोन्ही हात एकमेकांवर ठेवून घासा. चेहऱ्यावर, शरीरावर ती ऊर्जा पसरवा आणि हळूवार डोळे आता तुम्ही उघडू शकता. अभिनंदन, नवरात्रीचा 4था दिवस संपन्न झालेला आहे. तुमचा सविस्तर अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमची नावं आम्ही आमच्याकडे नोंदवत आहोतच आणि 9 दिवसानंतर आम्ही 3 सहभागी जाहीर करणार आहोत, हे लक्षात घ्या. तेव्हा भेटू उद्याच, म्हणजे 5व्या दिवशी देवी स्कंद माता हिच्या गुण आणि ऊर्जेसोबत. तोपर्यंत मी चिन्मयी तुमचा आजसाठी निरोप घेते. काळजी घ्या. धन्यवाद.